मनसे अध्यक्ष राज ठाकरे असं म्हटलं की तुमच्या नजरेसमोर कोणकोणते शब्द येतात? खंबीर, कणखर, स्वतंत्र बाण्याचा असे. पण राज ठाकरे आणि लवचिक असे जर दोन शब्द एकत्र जोडा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ती विसंगती वाटेल ना. पण आज हीच विसंगती समोर आली आणि ती समोर आणली खुद्द राज ठाकरे यांनी. बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज राज ठाकरे यांनी एक छोटेखानी पत्र लिहिलं, एक लेख लिहिला आणि तो समाज माध्यमांवरही प्रसिद्ध केला. या लेखामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला वारसा या सगळ्याबद्दल लिहिलं होतं. पण त्या लेखामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये एक वाक्य होतं ज्यामुळं राज ठाकरे आणि लवचिक राजकारण हे दोन शब्द जोडले गेले. काय लिहिलं होतं त्या लेखामध्ये? त्या लेखामध्ये असं लिहिलंय, मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की राज ठाकरे यांचं राजकारण येत्या काही दिवसांमध्ये बदलणार आहे, त्यांच्या राजकीय भूमिका येत्या काही दिवसांमध्ये बदलणार आहेत? खरं तर तब्बल 20 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 4-5 महिने अगोदर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. ते एकत्र येणार, एकत्र निवडणुका लढणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण या चर्चा अधिकृतरित्या जाहीर करायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुका जाहीर होण्याची, जागा वाटप पूर्ण होण्याची वाट बघितली. शेवटी दोघे भाऊ निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेले. या निवडणुकांमध्ये दोन्ही भावांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि निवडणुका झाल्यानंतर जवळपास 8 दिवसांनी दोघेही पुन्हा एकदा व्यासपीठावर एकत्र आले आणि ते बाळासाहेबांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं. पण त्यावेळेस सुद्धा या लवचिक राजकारणाचा नेमका अर्थ काय याचा अर्थबोध राज ठाकरे करतील अशी अपेक्षा होती. पण राज ठाकरे व्यासपीठावर आले, त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं आणि मला एका कार्यक्रमाला जायचंय असं म्हणून उद्धव ठाकरे यांचं भाषण पूर्ण होण्यापूर्वीच ते कार्यक्रमातून निघून गेले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या लवचिक भूमिकांचे अनेक अर्थ लावले जात आहेत. जसे ते सर्वसामान्य लोकांकडून लावले जात आहेत तसेच ते राजकीय पक्षांकडूनही लावले जातात. भाजपनं राज ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचा सोयीचा अर्थ घेतलेला आहे आणि महायुतीमध्ये त्यांचं स्वागतच असेल, ते महायुतीचा भाग असतील वगैरे वगैरे म्हटलं. दुसरीकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं याबाबत अत्यंत सावध भूमिका घेतलेली आहे. त्यांची वाक्य तोलून मापून आली होती. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं अगदी साध्या शब्दांमध्ये पण स्वागतच केलं. त्यामुळे राज ठाकरे यांची पुढची भूमिका काय असणार? 2029च्या निवडणुका जेव्हा महाराष्ट्रात होतील तेव्हा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची युती अशीच अबाधित राहील की नाही याबाबत सुद्धा शंका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत.